चवीला खतरनाक लागते बरं काय. एकदा नक्की तुम्ही अशी नारळ बर्फी म्हणा, नारळ वडी म्हणा, नक्कीच एकदा करून पहा. एकदा जर केलात ना, दुसऱ्या वेळेस पण नक्कीच करून खाल. इतकी भन्नाट लागते. मला तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी नारळ बर्फी कशी बनवायची. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी अगोदर आपण साहित्य बघू. त्यासाठी मी इथं वल्ल खोबरं घेतलेलं आहे 2 वाट्या खिसून खिसणीने. 1 वाटीला कमी साखर पण घेतलेली आहे आणि 1 वाटी मध्ये साजूक तूप पण घेतलेलं आहे 1 चमच. चला मग पुढची स्टेप बघू काय बनवायची. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. यामध्ये तूप टाकून दिलेलं आहे. तूप वितळून घ्यायचं. खूप चविष्ट लागतात. तुम्ही लहानपणी तुमच्या खाल्ले असतील असे. वितळलेलं आहे त्यामध्ये टाकून देते आता खिसून घेतलेलं खोबरं. सतत हलवत राहायचं आणि गॅस थोडा कमीच करून घ्यायचा बरं काय. ते असं परतून तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता मी लगेच काढून घेते एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही. आता पुढची स्टेप बघू. नंतर आता त्याच कढईमध्ये टाकून द्यायची 1 वाटी आपण घेतलेली साखर. गॅस लावून 1 वाटी साखर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये नंतर टाकून द्यायचं 1 वाटी पाणी आणि साखर विरघळवून घ्यायची. आता याला जास्त काही कुटाणा करत बसायचा नाही. फक्त थोडा थोडा चिकट पाक झाला की गॅस बंद करून घ्यायचा. फक्त किमान 1 उकळी खळखळून काढून घ्यायची. नंतर अशी खळखळून उकळी आली त्यामध्ये टाकून देते वेलायची थोडीशी. नंतर आता पाक बनवून झाल्यानंतर हे आपण टाकून द्यायचा खोबऱ्याचा खीस आणि याला मिक्स करून घ्यायचं. पाक शोषून घेतोय. सतत हलवत राहायचं आणि गॅस थोडा कमीच करून घ्यायचा बरं काय. असं 5 मिनिटं हलवून घ्यायचं. आता 5 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये टाकून देते मिल्क पावडर. यामध्ये टाकून द्यायचं 2 चमच आणि सतत परत हलवून घ्यायचं. आता लगेच याला दाटसरपणा यायला सुरुवात पण होते पाहू शकता तुम्ही. आता गॅस बंद करून घेते आणि लगेच घेऊ आपण बर्फी सेट करायला. आपण तुम्ही मिक्सरला फिरवून केलं तरी पण चालतं, काहीच हरकत नाही. पण मी मिक्सरला अजिबातच फिरवलं नाही. आता बर्फी सेट करण्यासाठी मी ते छोटी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये टाकून देते. असं चमचनं करून घेतलेलं आहे. आता याला 1 तास किंवा अर्धा तरी तास फ्रीज मध्ये ठेवून देऊत. आता इथे 1 तास झालेला आहे. आता आपण घेऊ लगेच वड्या काढून बर्फीच्या फ्रीजच्या बाहेर काढ. तयार आहे इथं आपली अशी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी. कशी वाटली मग रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्वाची गोष्ट खात राहा. आता इथे उभ्या रेषा अशा मारून घेतल्या आहेत. आता आडव्या पण वड्या काढून घेऊ.
सर्व वड्या काढून घेऊ दुसऱ्या प्लेटमध्ये.